थैंक यू। प्रियंका जी, आप क्या कहेंगे वायनाड से चुनाव लड़ने जा रही हैं? बहुत खुश हूँ मैं. आई एम वेरी हैप्पी टू बी एबल टू represent Wayanad, and all I'll say is that I won't let them feel his absence. As he said, he'll come many times with me, but I will work as hard and I will try my best to make everybody happy and to be a good representative. और रायबरेली के साथ तो मेरा बहुत ही पुराना रिश्ता भी है और 20 सालों से मैंने काम किया है दोनों रायबरेली और अमेठी में, तो वो रिश्ता तो कहीं मतलब किसी भी तरह से टूट नहीं सकता. उसको कायम रखने के लिए हम दोनों हैं और भैया की मैं मदद रायबरेली में भी करूंगी, और जैसे इन्होंने कहा हम दोनों रायबरेली में भी हम दोनों मौजूद होंगे और वायनाड में भी. दोनों को 2 सांसद मिल रहे हैं. सिंपल सी बात है. ये आपके पॉलिटिकल लाइफ का इलेक्टोरल डिब्यूट है. हर राजनेता चुनाव में जाना चाहता है, आप पहली बार चुनाव में जा रही हैं, क्या कहेंगी इस बारे में? किस तरह की आपकी जो इस समय भावना है? And are you nervous? Not at all. No. प्रियंका जी, I'm not nervous at all. बनना चाहिए, इसको लेके पूरी पार्टी मांग रही है. आपकी क्या राय है अपने भाई को लेकर? वो राय मैंने भाई को दे दी है. थैंक यू वेरी मच. थैंक यू. आज लोग घोषणाएं कर दी, क्या नेता विपक्ष को लेकर कब तक फैसला होगा? अरे जल्दी करूंगा. काँग्रेसच्या बैठकीनंतर एक मोठा निर्णय झालाय. प्रियंका गांधी आता पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार. काँग्रेसच्या बैठकीमधला मोठा निर्णय. प्रियंका गांधी आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवतायत, मात्र वायनाडमधनं ते राजीनामा देतील आणि प्रियंका गांधी वायनाडची पोटनिवडणूक ही लढवणार आहेत. या घडीची मोठी अपडेट. आणि या घडामोडींसह सविस्तर बातम्या बघायच्या आहेत, पण तत्पूर्वी या तासाच्या मुख्य हेडलाईन्स. हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स. राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, तर वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियंका गांधी निवडणूक लढवणार. छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी. समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी. भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष. पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार. ओबीसींच्या विरोधात निर्णय होत असेल तर लक्ष्मण हाकेंसोबत आंदोलनात उतरणार. छगन भुजबळांचा इशारा. भाजपच्या कोर कमिटीची उद्या नवी दिल्लीमध्ये बैठक. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण. उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या फडणवीसांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर भाजप नेत्यांशी चर्चा. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव. अनिल परबांचा आरोप. एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक. परबांचा दावा. उत्तर पश्चिम मुंबईमधला निकाल हा आदर्श घोटाळा. संजय राऊतांचा आरोप. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ. भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार. माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. तर विधानसभेच्या जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय नाही. नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता. पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार, तर विधानसभेत आम्हाला जास्त जागा द्या, रोहित पवारांची मागणी. पुण्यातल्या विधानसभेच्या जागेवरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता. शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातल्या 6 जागांवर दावा. हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स. आपण बघताय एबीपी माझा आणि आता शहरांमधल्या घडामोडींचा वेगवान आढावा. सिटी 16. महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज. कारागृह विभागातल्या 1,800 पदांकरता 3,72,000हून अधिक अर्ज. 19 जून पासून भरती प्रक्रिया. अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज. ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान 1,015 महिला अर्ज प्राप्त.
मुंबईसह राज्यात म्हाडा 12 ते 13 हजार घरांची निर्मिती करणार. विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांकरता ही घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती. राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. उद्या दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. फडणवीस, बावनकुळे, शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी. भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तर अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती.